हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञान खंडन. ओवी क्रमांक 110. बुद्धी बोध्या सोके, ते एवढी वस्तू चुके. मना संकल्प निके, याही हुनी. अर्थात मानवी बुद्धी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी सोकावलेली असते, तथापि ती आत्मपरब्रह्माला जाणून घ्यायला चुकते. मन भरपूर संकल्प करते, तथापि हेच मन आत्मपरब्रह्माबद्दल संकल्प करत नाही. मानवी बुद्धी आणि मन येथील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू जाणून घ्यायला फार फार उत्सुक असते. जरा काही माहीत नाही असा संशय आला की मानवी बुद्धी ते जाणून घ्यायला त्वरित तत्परतेने सुरुवात करते. मन त्यासाठी अनेक कल्पना करू लागते. यासाठी संकल्प विकल्प सोडले जातात. यात किंचितही वेळ घालवला जात नाही, कारण आपल्याला अमुक माहीत नाही यात मानवाला अपमान वाटतो. यामुळे त्याच्या अहंकाराला धक्का लागतो. असे प्रत्येक नवीन गोष्टीबाबतीत, वस्तूबाबतीत घडत असते. यामुळे माऊलींनी येथे बुद्धी मनाला सोकावलेली असा शब्द वापरला आहे. या जाणण्याला कोणत्याही गोष्टीचा अपवाद नाही. बुद्धी वापरून, मनात कल्पना करून नवनवीन भौतिक वस्तुजगत शोधून काढले जाते. त्यामधून नवीन उपभोग निर्माण केले जातात. यात सृजन होत आहे की भंजन होत आहे? धर्म नीती न्याय बाळगला जात आहे की अधर्म अनीती अन्याय याला खत पाणी घातले जात आहे? याचाही पोच मानवाला राहिलेला नाही. इतकेच काय, तर राजकारणापुढे आतंकवाद फोफावला, पृथ्वीच्या भवितव्याला भयावह धोका निर्माण झाला, तरी या महाबुद्धिवान अतिप्रगत अशा मानवाला त्याची पर्वा राहिलेली नाही. आता अलीकडे मानवाने बिग पार्टिकल आत्मांश शोधून काढायचा चंग बांधलेला आहे. त्यासाठी भली मोठी प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. ही सर्व खटपट जागतिक पातळीवर सुरू आहे. त्यात अनेक शास्त्रज्ञ अहोरात्र काम करत आहेत. त्यासाठी पैसा आणि वेळ भरपूर दिला जात आहे. तथापि मानवी बुद्धी मन आत्मपरब्रह्माला जाणून घेऊ शकत नाही, कारण ती त्याला जाणून घ्यायला चुकते आहे. त्यासाठी चुकीची पद्धत वापरली जात आहे. मानवाला ती सर्वोच्च शक्ती भौतिक उपभोगांसाठी कामाला लावायची आहे. त्यामधून त्याला त्याचा रजोगुण शमवायचा आहे. हे कदापिही शक्य होणारे नाही. यासाठी आमच्या ऋषीमुनींनी जे सांगितले आहे त्याचाच अनुनय करावा लागेल. मानवी आयुष्य सुखी करण्यापेक्षा मानवी जीवन आनंदी करण्यासाठी आत्मपरब्रह्म प्राप्त करायचे असते. त्यासाठी हे बाह्योपचार कुचकामी असणार आहेत. त्यासाठी या सर्वाच्या पलीकडे बुद्धी मनच काय, तर देहाचे आत अंतःकरणातच उतरावे लागेल. या भौतिकापासून दूर व्हावे लागेल. यामधून आत्मानंद प्राप्त होईल. भौतिक केवळ देहधर्मापुरतेच मिळेल? हाच तर मोठा प्रश्न आहे. ओवी क्रमांक 111. विषयाची बरडी अखंड घासती तोंडी, तिये इंद्रिये गोडी न घेपती हे. अर्थात विषय शमवायला प्रसंगी बरडीवर तोंड घासले जाते, तथापि ही इंद्रिये आत्मपरब्रह्माबाबतीत काही गोडी दाखवत नाहीत. माऊलींनी येथे एक फार सुरेख दृष्टांत दिला आहे. भूक शमवायला गुरे खडकाळ जमिनीवरील गवत खाऊ लागतात. अशावेळी त्यांचे तोंड त्या खडकावर घासते, आपटते आणि तोंडामधून रक्त येऊ लागते. तरीही भूक लागलेली असते,
ती भागवण्यासाठी ते खडकावर घासणे आपटणे सहन केले जाते आणि गवत खाल्ले जाते. याचप्रमाणे भौतिक उपभोगांकरिता मानव काय वाटेल ते प्रसंगी जे करू नये असे साहस करतो. यात त्याला भरपूर यातना होतात. दुःख, कष्ट, त्रास, पीडा सहन करावी लागते. जीव धोक्यात घालावा लागतो. प्रतिष्ठा पणाला लावली जाते. तरीही त्या भौतिक उपभोगांच्या शमनासाठी तो हे सर्व सहन करतो. तो सप्तरिपूंनी पुरता घेरलेला असतो. यात त्याला न्याय, नीती, धर्म याचीही चाड राहत नाही. एवढे करून समजा की त्याला त्याचे रिपू शमन करण्यात यश आले, तरीही तो कधीही चुकूनही समाधानी होत नाही. तो भौतिक उपभोगांसाठी सदा सर्वदा कायमस्वरूपी अतृप्तच राहतो. कारण भौतिक उपभोग त्या क्षणापुरतेच समाधान देतात, त्या प्रसंगापुरतीच तृप्ती देतात. तो क्षण, तो प्रसंग साजरा झाला की हा पुन्हा त्याच उपभोगांसाठी पूर्वी होता तसाच रीता होतो. आता तर त्याची ओढ जास्तच लागते, कारण आता त्याची चव माहीत झालेली असते. अशा वेळी तो उपभोगांसाठी वेडापिसा होतो. तसेच असे हे भौतिक उपभोग नित्य नवीन निर्माण होत असतात. कितीही उपभोगावे तरीही न उपभोगलेले सदा अनंत शिल्लक असणार आहे. ही न शमणारी आग आहे. माऊली म्हणतात की असा हा मानव आणि अशी त्याची इंद्रिये कधीही ते आत्मपरब्रह्म जाणून घेण्यासाठी गोडी दाखवत नाहीत. वास्तवात यात त्याला असोनी संसारी मुक्ती प्राप्त करण्याचा शाश्वत मार्ग मिळणारा असतो. अध्यात्म चिर आनंदाची यात्रा घडवीत असते. सत्संग त्याला योग्य सहयोगी मिळवून देत असतो. परंतु बेगडी भौतिक सौख्याला चटावलेला मानव याकडे पाठ फिरवतो आणि नेमका नको त्या बरोबर विरुद्ध दिशेला भरकटायला सुरू होतो. ओवी क्रमांक 112. परी नाहीपणा सकट खाऊनी भरले पोट, ते कोणीही सकट का फावेल. अर्थात आहेपणा नाहीपणा खाऊन ज्याचे पोट भरले आहे, असे हे आत्मपरब्रह्म कसे कोणाला सापडेल. आत्मपरब्रह्माचे अस्तित्व जसे जड वस्तू जगतात आहे, तसेच ते सूक्ष्मामध्येही आहे. फूल जड आहे, तथापि त्याचा वास सूक्ष्म आहे. परंतु अशा दोन्हीमध्ये आत्मपरब्रह्म अस्तित्वात आहे. देहाचा जन्म होतो, त्यात आत्मपरब्रह्म असते. देह पतन होतो, आता तो देह नसतो, तरीही आत्मपरब्रह्म अबाधित असते. याचा अर्थ जेव्हा देह जन्म घेतो तेव्हा आत्मपरब्रह्म अंतराळामधून त्यात प्रविष्ट होते आणि जेव्हा देहाचे पतन होते तेव्हा आत्मपरब्रह्म त्यामधून पुन्हा अंतराळात निघून जाते. ब्रह्मांडात जड सूक्ष्म अशा अनंत वस्तू निर्माण होत असतात. त्या काही काळ ब्रह्मांडात टिकतात आणि यथाकाळी त्या ब्रह्मांडात लय होतात. तथापि या तिन्ही वेळी आत्मपरब्रह्म जसेच्या तसे अस्तित्वात असते. मग ते त्या वस्तूमध्ये असेल किंवा अंतराळामध्ये असेल. यास्तव माऊली येथे सांगतात की ते आत्मपरब्रह्म आहे पण आणि नाही पण असे दोन्हीही खाऊन फस्त करते आणि स्वतः अबाधित जसेच्या तसे अस्तित्वात असते. जड उदाहरण समजावे म्हणून घेऊ. वृक्षाला पाने, फुले, फळे येतात. काही काळ त्यावर टिकतात आणि यथाकालावधी गळून जातात. असे असले तरी वृक्ष जड असल्यामुळे तोही तेथेच दृश्य असतो. जरा दीर्घ कालावधीनंतर तोही कोलमडतो. तथापि आत्मपरब्रह्म अक्षय, सूक्ष्म, स्वयंभू असल्यामुळे ते तेथे सदा असूनही दृश्य होत नाही. याचा अर्थ ते उत्पत्ती, स्थिती, लय अशा सर्व घटनांमध्ये सहभागी असूनही त्यात नसते. यामुळे ते कोणाच्याही हाती लागत नाही,
ते कोणालाही सापडत नाही, त्याची फक्त अनुभूती मिळू शकते. हीच ती प्रभुलीला आहे. ही ज्याला उमजली त्याला अध्यात्म उमजले. हरिओम.